आठवडी बाजार कचरा उठावासाठी सरसावली आजरा अन्याय निवारण समिती। भाजी कचरा उठावासाठी दिल्या प्रत्येक व्यापारास जम्बो प्लास्टिक बॅगा। साधारणतः 150 बॅगांचे केले सकाळी वाटप। कचरा संबंधित बॅगेतच जमा करण्याच्या दिल्या स्तुत्य सूचना। निधी नसल्याने शहरातील कचरा उठाव करणाऱ्या गाड्या या महिन्यांपासून थांबल्या आहेत। या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडी बाजारातील भाजी कचरा उठाव न झाल्याने पावसातच तो जागीच कुजत होता। याबाबत आजरा नगरपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता आजरा शहर अन्याय निवारण समितीला संबंधित यंत्रणेसह झालेला करार संपुष्टात आल्याचं आणि तो सुरू ठेवण्यासाठी निधी नसल्याचं उत्तर मिळालं। पण यामुळे शहरातील अस्वच्छता वाढतच ठेवायची की अन्य काही करायचे हा प्रश्न होता। याबाबत अंध, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या नगरपंचायत व्यवस्थेला अन्याय निवारण समितीने मोठी चपराक दिली। आज सकाळी येथील बाजारात भाजी आणि इतर साहित्य विक्रीसाठी दाखल झालेल्या प्रत्येक विक्रेत्यास समितीने प्लास्टिकच्या सुमारे 150 जम्बो बॅगा स्वखर्चातून दिल्या आणि राहिलेला कचरा या बॅगेतच इथेच ठेवण्याच्या सूचनाही दिल्या। कल्याणकारी प्रशासकीय व्यवस्थेत केवळ खुर्च्या उभवीत लोकहितकारी निर्णय न घेता केवळ पगार घेणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकण्याची ही बाब ठरली आहे। पण यातून तरी असंवेदनशील प्रशासन जागा होणार का हा मूळ प्रश्न आहे। मागील आठवडी बाजाराचा कचरा उचलला न गेल्यानं अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिवसागणिक कुजत होतं। पण त्याबाबत काही करावं असं नगरपंचायत प्रशासनातील कोणालाही काही वाटलं नाही। या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारच्या बाजारानिमित्त समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळीच आजरा भाजी मार्केट, मेन बाजारपेठ मार्केट, राम मंदिर गल्ली आदी ठिकाणी गार्बेज डिस्पोजल बॅगा वाटल्या। प्रत्येकास कचरा उठवण्याबाबत समज दिली। संध्याकाळी जाण्यापूर्वी राहिलेला कचरा दिलेल्या पिशवीमध्ये जमा करावा। त्या कचरा बॅगा एका ट्रॅक्टरमधून उचलण्यात येतील असंही सांगण्यात आलं। वेळ पडल्यास दुसरा ट्रॅक्टर देखील समिती पुरवेल, पण कचरा उठाव होऊन रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा हा समाजाचे देणे म्हणून प्रयत्न होता असं श्री बामणे यांनी सांगितलं। नगरपंचायत अधिकारी राकेश चौगुले, अन्याय निवारणाचे उपाध्यक्ष गौरव देशपांडे, सचिव वायभी चव्हाण, दिनकर जाधव, ज्योतिबा आजगेकर, संजय जोशी, सीडी सरदेसाई, रवी देसाई, मिनिन डिसोजा आदी यावेळी उपस्थित होते।